रामांचा जोडा वाटतोय. काय म्हणालीस तू? मी नर्मदाजीला बोलताना ऐकलंय लक्ष्मी रामांचा जोडा वाटतोय. वेदा, हे बघ, लक्ष्मी रामायणाचं नाही, लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटतोय असं म्हण. येस. वेदा, मला भाजी बनवायची आहे, मी आलेच. अगं थांब. हा बाळा, मला काही बिझनेस कॉल्स करायचे. येऊ मी? येतो. खरंय वेदा तुझं. मीरा आणि अथर्व लक्ष्मीनारायणाचा जोड आहे. अथर्व, हा काऊ म्हणजे कावळा. बाबा, माहिती आहे मला. नाही, काऊला इंग्लिश मध्ये गाय पण म्हणतात ना. आता हा घास दादा, प्राणी पक्षी संपले? नाही. अरे हा घास आईचा. मी तुझ्या डोळ्यामध्ये प्रतिबिंब माझे पाहते, अन तुझे झंकारणी मौनात माझ्या राहते. सूर सारे रेशमी छेडताना नेहमी, जो दिला नाही तुला तो शब्दही सुचणार आहे. तुला जपणार आहे मी, तुला जपणार आहे. तुझा आधार आहे मी, तुला जपणार आहे. मंजिरी, आई, अगं काय? कसं झालं? फर्स्ट एड बॉक्स घेऊन या लवकर. हा मला बघू दे, काच तर नाही. काय केलंयस हे? खूप दुखतंय का? आज दिवसा आलीस. दिवस रात्री सारखा झालाय. ती मीरा एक भळभळती जखम झालीये आणि त्या जखमेमुळे माझं अखंड शरीर सडण्याआधी ती मला भरून काढायची. मार्जरी, मी तिला मारून टाकते आणि तू तिचे तुकडे तुकडे करून काळाच्या अंधारात भिरकावून दे. तू याआधीही प्रयत्न करून पाहिले, पण तुला यश आलं नाही. पण या वेळेला मला काही करून यश मिळवावंच लागेल. माझं अस्तित्व पणाला लागलंय. मदत कर.
मार्जरी मला मदत कर. त्यापेक्षा तू स्वतःची मदत कर. जे ठरवलंयस ते पूर्ण कर. माझा आशीर्वाद आहे, सिद्धी मिळेल. मी उद्याच त्या मीराला संपवून टाकणार आहे. उद्या कृष्ण जन्माचा दिवस आहे मंजिरी. उद्याचा दिवस हा त्या मीराच्या मृत्यूचा दिवस असेल. तुला पवित्र गोष्टींपासून दूर राहायचंय. पण तरी सुद्धा हे काम मी उद्याच करणार आहे. पकडली गेलीस तर सगळं काही फसू शकतं. नाही मार्जरी, मी असा डाव आखणार आहे की त्या मीराला कोणीही वाचवू शकणार नाही. ना दादासाहेब, ना तो अथर्व, ना वेदा. उद्याचा दिवस ते सगळे लक्षात ठेवतील.